टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देहू नगरी जी आहे त्या संपूर्ण वारकऱ्यांनी जी आहे ती फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। देहूतील प्रत्येक रस्ता जो आहे तो आता वारकऱ्यांनी फुलून गेलेला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की हा देहूचा जो आहे तो मुख्य मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्यावर आपण पाहू शकतो की वारकऱ्यांची मांदियाळी जी आहे ती आता या ठिकाणी जमू लागली आहे। आज दुपारच्या सुमारास जे आहे ते आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते आता पंढरपूरकडे होईल। त्याच दिवशी म्हणजे आजच संध्याकाळी पहिला मुक्काम जो आहे तो शेजारीच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये हा जो आहे तो पहिला मुक्काम जो आहे त्या ठिकाणी असणार आहे। याआधी आपण पाहिलं तर दुपारी 2च्या सुमारास हा प्रस्थानाचा सोहळा जो आहे तो सुरू होईल। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर समाधानकारक असा पाऊस या ठिकाणी झाल्यामुळे वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती आता देहू नगरीमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की देहूतील रस्ते असतील, इंद्रायणी नदीचा घाट परिसर असेल, हा वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेला पाहायला मिळतोय। विठू नामाच्या गजरामध्ये हे वारकरी जे आहेत ते आज मजल दर मजल करत आज पंढरपूरच्या दिशेने जे आहे ते काही वेळानंतर जे आहे ते रवाना होतील। त्याआधीच पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती आता या ठिकाणी वारकऱ्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।